नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि तेही भरघोस मताने निवडून आलेले आहेत। त्यामुळे सर्व अंधेरीच्या मतदारांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत। आपण जो विश्वास महायुतीच्या उमेदवारांवरती आपण दाखवला आणि त्यांना भरघोस मतं निवडून दिल्यात, त्याची उतराई म्हणून ते येत्या काळावधीमध्ये त्यांच्या नगरसेवकीच्या टर्ममध्ये पूर्ण तन मन धन देऊन आपलं काम करतील, आपल्यासाठी काम करतील। सर्वप्रथम मी मुजी पटेल काका, आमदार साहेब आणि अभिजित सामाजी यांना विनंती करेन की वॉर्ड 81च्या नगरसेविका सौ केसरबेन मुजी पटेल यांचं स्वागत शाल बुके देऊन त्याचा सत्कार करण्यात येईल। भारत माता की आवाज जोरदार आवाज, भारत माता की। जगदीश यांना उमेद साहेब कृपया मंचावर घ्या। या जोगेश्वरी विधानसभेमध्ये आहेत, परंतु काकांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना काकांचे असे मान्यवर नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांचं। येत्या 5 वर्षामध्ये आपण आमदार मुजी पटेल काका यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आपण अंधेरीमध्ये आपल्या कामाचा जरूर ठसा उमटवाल आणि आमचं नगरसेवक कसा असावा हे आपण आपल्या जनतेला दाखवले। त्यामुळे पुढच्या नंतर 5 वर्षानंतर जेव्हा मत बघायला जाऊ तेव्हा आपल्याला मेहनत करायची गरज पडणार नाही, एवढं आपण जोरदार काम करूया। मी यानंतर आमदार मुजी पटेल काका यांना विनंती करेन की सर्व यानंतर आपल्या वॉर्ड 75 मधून जे जबरदस्त लढाई केली आणि थोड्याशा मताने फक्त आपण तिथे मागे पडलो असे आपले संघर्ष योद्धा उमेदवार श्री उमेश सूर्यकांत राणे यांना मी आमंत्रित करतो। या ठिकाणी त्यांचा सत्कार मुजी पटेल काका यांच्या शुभ हस्ते होईल। उमेशजी यावेळेस थोडक्यात तुटलेली, पुढच्या वेळेस नक्की आपण मोठ्या मताने निवडून येऊ। उमेशजी आप आगे बढ़ो, उमेश राणे जी आगे बढ़ो। भारत माता की जय श्रीराम। दोन ठिकाणी स्टॉल लागले, इकडे एक वास येतो, इकडे एक वास येतो, बरोबर। काही भाषणामध्ये तुमचं लक्ष नसेल, पण मला असं वाटतं काका मी या विधानसभेचा अध्यक्ष होतो ज्यावेळी अंधेरी आणि जोगेश्वरी एक होती। नंतर मी जिल्हाध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टीचा अंधेरीपासून गोरेगावपर्यंत। पण अंधेरीमध्ये मी एक बघितलं, आम्ही कधी लोकसभा जिंकली, कधी विधानसभा जिंकली, कधी कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिंकलो, पण मला असं वाटतं अंधेरीच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम असं घडत आहे की लोकसभा पण जिंकली, विधानसभा पण जिंकली आणि बहुसंख्येने नगरसेवक पण निवडून आले। आणि ह्याच्याकरता जर कोण शिलेदार असेल तर आपले लोकप्रिय आमदार मुजी पटेलजी आहेत। आणि म्हणून मी सर्वात पहिले त्यांचे धन्यवाद मानतो की आपण लोकसभेला पण जी ताकद लावली
आपण विधानसभेला स्वतःच्या निवडणुकीला जी ताकद लावली तीच ताकद आपण नेता म्हणून या 7-9 जणांच्या मागे लावली. याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. मला असं वाटतं जास्त बोलणार नाहीये, पण समोर जमलेला हा जनसमुदाय, मला असं वाटतं अंधेरीतलं एक छोटं शिवाजी पार्क आहे आणि शिवाजी पार्कामध्ये माननीय मुर्जी पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होत आहे. मित्रांनो, एकच गोष्ट सांगायची, या सभेतून आपल्याला एक संदेश दिलेला आहे की आपण कितीही बँड वाजवा, आपण किती बँड वाजवा, आपण लोकांना किती फसवण्याचा प्रयत्न करा, पण जनता ही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मुर्जीकाका पटेल सारखे नेतृत्व आहे. आणि मला असं वाटतं आता इकडे निवडून आलेले 9 पैकी 6 शिलेदार इकडे आहेत, ते त्या प्रकारे काम करतील, जनतेच्या आशा आकांक्षाला पूर्ण करतील. आणि परत एकदा ज्यावेळी आम्ही लोकसभेला इकडे येऊ 2029 मध्ये, अंधेरीची जनता, पार्ल्याची जनता, जोगेश्वरीची जनता महायुतीच्या मागे मोठ्या जोरकसपणे उभी राहील, ह्याचा मला विश्वास आहे. एवढं बोलून मी थांबतो. बोलो भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आमदार मुर्जी पटेल काका यांना विनंती करत आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांना इथे मंचावर आमंत्रित करूया. ते भाषण देत नाहीत, पण काम करून दाखवतात. पण 2 शब्द आपल्याला करण्याची विनंती करतो. भारत माता की. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. आज मी बोललो होतो काय भाषण काय करायचं नाही, पण आपले लोक आहेत ते काय सोडत नाही. आपण अंधेरीपासून अशोक देसाई साहेब दिल्लीपर्यंत आपली सरकार आहे. मुंबईच्या महापौर काही दिवसात महायुतीच्या बसणार आहे. महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार आहे, दिल्लीला महायुतीचे सरकार आहे. हा जेवढे नगरसेवक बसले आहेत त्यांच्या मागे महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं राहील आणि महायुतीच्या महापौर हा मुंबई महानगरपालिकेत बसणार आहेत. आपण सर्व नगरसेवक हा सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहात. तुमचं कुठलंही काम महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिकेत थांबणार नाही. खंबीरपणे पाठपुरा करण्याची जबाबदारी मी स्वतः करतो. आणि माझ्याबरोबर ज्या 3 माजी नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही पाठपुरा आमच्याबरोबर राहून करा. पुढे जर लेडीजमधून ओपन झालं तर आपल्यालाच लढायचं आहे. पंकज यादव असतो. नाही, त्यांना मान्य आहे. तर तसं नाही, त्यांनी 5 वर्षासाठी घेतलेले आहेत, परत तुम्हाला देणार आहेत. काय बरोबर ना? तुमच्या सर्वांचं अंधेरीकरांच्या मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्व महायुतीच्या बाजूने उभं राहिलं. तुम्ही जे विश्वास आमच्या नगरसेवकावर दाखवलेला आहे, हा विश्वासावर आम्ही पूर्णपणे तुमच्या मागे उभं राहू. आणि अंधेरीची सेवा सगळे शिलेदार करतील, त्यांच्या मागे महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील. परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. तरीसुद्धा एक थोडीशी खंत, परंतु या हे मंच ती खंत नक्की भरून काढेल. हा वॉर्ड 121, वॉर्ड 83, वॉर्ड 75 आणि वॉर्ड 79 यामध्ये आपण काही थोड्या फरकाने आपण मागे राहिलेलो आहोत. परंतु हा बसलेला जो मंच आहे हे सगळे नगरसेवक आणि आपले काका आता आहेतच, हे सर्व जिथे कमी आहे त्या ठिकाणच्या जनतेला मी इथे या मंचाच्या द्वारे मी आश्वासन देऊ इच्छितो की त्या ठिकाणी नगरसेवक किंवा कमी पडणार नाही. त्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक त्याच्या मतदारांसाठी, नागरिकांसाठी खंबीरपणे काकांच्या नेतृत्वामध्ये त्या पाठीशी उभे राहतील. पुढे सर्व मान्यवरांना मी विनंती करत होतो आपण समोर बसा. पुन्हा पुढचा ऑर्केस्ट्राचा आणि डान्स परफॉर्मन्स चालू राहणार आहे. बाकी जेवणाची व्यवस्था चालू राहील, पण अगदी सावकाश घाई करू नका आणि जेवण चालू करू शकता. आता सर्व कार्यकर्त्यांनी काउंटरवरती व्यवस्था बघायची, इकडे कोणी थांबू नये. सर्व कार्यकर्त्यांनी काउंटरवरती जा.
जेवायला नाही व्यवस्था करायला जा. सर्व कार्यकर्त्यांनी काउंटरवरती जा.